साहेब, मी सत्य सांगेन. एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे हे शब्द आणि त्यानंतर उलगडला एक असा भयानक प्रकार ज्याने संपूर्ण देश हादरला. स्वतःच्या सहकाऱ्यांविरुद्ध उभं राहणं, धमक्या, दबाव, भीती सगळ्याला तोंड देत सत्य सांगणं. ही आहे हेड कॉन्स्टेबल रेवतीची कहाणी, जिने एका प्रकरणाला न्याय मिळवून दिला आणि 9 पोलिसांना फाशीपर्यंत पोहोचवलं. आज आपण जाणून घेणार आहोत तामिळनाडूतील त्या भीषण रात्रीचं सत्य आणि एका धाडसी स्त्रीने कसा बदलला इतिहास. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. ही घटना आहे 2020 सालातील तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्याची. पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांना फक्त एवढ्यासाठी अटक करण्यात आली की त्यांनी लॉकडाऊनच्या काळात त्यांचं दुकान वेळेपेक्षा जास्त उघडं ठेवलं होतं. पण त्यानंतर जे झालं ते फक्त कायद्याचं उल्लंघन नव्हतं, ते होतं अमानुषतेचं अत्यंत क्रूर रूप. पोलीस कोठडीत वडील आणि मुलावर निर्घृण मारहाण झाली. तासनतास त्यांना छळण्यात आलं. त्यांच्या शरीरावर जखमा आणि मनावर भीतीचा डोंगर. काही दिवसातच दोघांचाही मृत्यू झाला. देशभर संताप उसळला. लोक रस्त्यावर उतरले आणि न्यायाची मागणी जोर धरू लागली. पण या प्रकरणात एक नाव पुढे आलं, हेड कॉन्स्टेबल रेवती. त्या रात्री त्या ड्युटीवर होत्या आणि त्यांनी जे पाहिलं ते आयुष्यभर विसरण्यासारखं नव्हतं. रेवती सांगतात, मी स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा आतून किंचाळल्याचे आवाज येत होते. कोणीतरी ओरडत होतं, आई मला सोडा, मला खूप दुखतंय. त्या आत गेल्या आणि त्यांनी पाहिलं जयराज आणि बेनिक्स यांना निर्दयपणे मारहाण केली जात होती. रक्त सांडलेलं, अमानुष वागणूक आणि त्यातही आरोपी पोलिसांचा निर्दयीपणा. इतकंच नाही तर त्यांना नग्न करून मारहाण करण्यात आली. त्यांच्या जखमांवर कुठलीही दया दाखवली नाही. हे सगळं पाहून रेवती हादरल्या, पण त्यांनी गप्प बसण्याचा मार्ग निवडला नाही. जेव्हा न्यायाधीश चौकशीसाठी आले तेव्हा रेवती म्हणाल्या, साहेब, मी तुम्हाला सगळं सत्य सांगेन, पण माझ्या मुलींची सुरक्षा आणि माझ्या नोकरीची हमी द्या. हा निर्णय सोपा नव्हता, कारण ज्या लोकांविरुद्ध त्या बोलत होत्या तेच त्यांचे वरिष्ठ होते. तरीही त्यांनी सगळी हकीकत सांगितली. मिनिटा मिनिटाला घडलेली प्रत्येक घटना सांगितली. सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपींची ओळखही त्यांनी पटवली. हा पुरावा खटल्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. या दरम्यान त्यांना धमक्या दिल्या गेल्या. सहकाऱ्यांनी गप्प बसण्याचा सल्ला दिला, पण रेवती डगमगल्या नाहीत. परिस्थिती इतकी गंभीर झाली की त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले. शेवटी अनेक वर्षांच्या लढाईनंतर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. 9 पोलिसांना दोषी ठरत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल फक्त एका कुटुंबासाठी न्याय नव्हता, तर संपूर्ण देशासाठी एक संदेश होता. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही आणि या सगळ्या मागे होती एका धाडसी महिला पोलीस अधिकाऱ्याची सत्यासाठीची लढाई. हेड कॉन्स्टेबल रेवती, एक नाव जे कायम लक्षात राहील. भीतीवर मात करत सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. आजच्या काळात जेव्हा अनेक जण चुकीसमोर गप्प बसतात, तेव्हा रेवती सारख्या लोकांमुळेच न्याय जिवंत आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकरणांमध्ये सत्य सांगणं किती कठीण असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.